फॉर्मल ट्रेनिंगची गरज अशी नाहीये, इनफॉर्मल ट्रेनिंग सुद्धा चालू शकतं। मुळात तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तुम्ही लेखक आहात, आणि ते तुम्हाला कसं कळतं तर तुम्हाला ते कळतं की आपल्याला लिहिता येतं की नाही। आणि तुम्ही काही लिहिलं आणि एखाद्याला वाचून दाखवलं, किंवा तुम्ही स्वतःच काही दिवसांनी ते वाचलं आणि तुम्ही इम्प्रेस झालात, तर तुम्ही लेखक असता। आणि तुम्ही जर लेखक असाल तर माध्यम शिकता येतात, लेखन नाही शिकता येत। तुम्ही लेखक असावे लागता, आणि मग तुम्ही नाटक शिकू शकता। तुम्ही नाटकं बघून, नाटकांमध्ये काम करून, नाटकांच्या बॅकस्टेज मध्ये किंवा नाटकांच्या आजूबाजूला राहून तुम्हाला त्याचं टेक्निक कळतं, तुम्हाला त्याचं क्राफ्ट्समनशिप कळतं। तसंच मालिकांचं आहे, मालिकांच्या तुम्ही आजूबाजूला राहिलात, मालिकांमध्ये कामं केलीत कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये, तर तुम्हाला मालिकांचं गणित कळतं। चित्रपटांचे तसे, ह्याचे सगळ्यांचे वेगवेगळ्या स्ट्रेंथ आणि वेगवेगळे विकनेसेस आहेत, पण तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व राहिलात की तुम्हाला ते कळतं की हे काय आहे, नाटक कसं असतं, नाटकाचं काय आहे, मालिका कशा आहेत, त्याचं काय गणित असतं, फिल्मचं काय गणित असतं। क्राफ्ट तुम्हाला शिकता येतो, पण मुळात तुम्हाला लेखक असायला लागतं। तुम्ही असाल लेखक तर तुम्ही ह्याच्या आजूबाजूला वावरा, तुम्हाला आपोआप जमेल ते। भूषण पेडणेकर यांचा याच प्रकारचा प्रश्न आहे, कथालेखन आणि पटकथा लेखन यातला फरक कुठला, काय आहे, आणि पटकथा म्हणजे एखाद्या कथेची पटकथा होण्यासाठी काय नेमकी तयारी करावी लागते? हे मला हा प्रश्न मला खूप लोक विचारतात, कारण खूप लोकांना कथा आणि पटकथा याच्यामधला फरक कळत नाही। पण माझं मी फार एक असं उदाहरण शोधून ठेवलेलं आहे की जे फार पटकन समजून सांगतं लोकांना की कथा आणि पटकथा म्हणजे काय। तर कथा म्हणजे असं की एक होता राजा, त्याच्या 2 राण्या होत्या, एक आवडती होती, एक नावडती होती, एवढी समजा आपण कथा घेतली, तर त्याची पटकथा आपण कशी करणार? तर एक होता राजा असं म्हटल्यानंतर तुम्हाला तो राजवाडा दिसतो, राजा दिसतो, मग तुम्हाला सीन लिहायला लागतो की सीन क्रमांक 1 राजमहाल, मग दरबारात माणसं बसलेली आहेत, आणि मग तो अनाउन्समेंट करतो की महाराज पधार रहे हे, मग सगळे उभे राहतात, मग महाराज येऊन बसतात, मग तुम्हाला कळतं की अच्छा हा राजा आहे। म्हणजे तुमचा एक होता राजा, ह्याच्यासाठी तुम्हाला तो सीन रचावा लागला की तो राजमहाल आहे, तो राजदरबार आहे, राजा आला, बसला, आणि मग त्यांनी काहीतरी एक फिर्याद आलेली आहे त्याच्याकडे, आणि मग त्यांनी ती सोडवली आणि राजदरबार बरखास्त झाला। कट्टू लोकेशन बदलले की सीन बदलतो, म्हणून राजा गेला राजमहालामध्ये तो नावडत्या राणीकडे पहिल्यांदा गेला, तिथे त्याचं काहीतरी इंटरॅक्शन झालं, तो सीन संपला, तो आवडत्या राणीच्या महालात गेला। तर हे त्या बाईशी त्याचं जे इंटरॅक्शन आहे नावडत्या बाईशी, त्याच्यावरून तुम्हाला कळणार लोकांना की अरे ही आवडत नाहीये ह्याला फारशी। आणि कट्टू जेव्हा तो दुसऱ्या राणीकडे जाईल आणि तिच्याबरोबरचं त्याचं जे इंटरॅक्शन असेल त्याच्यावरून तुम्हाला कळेल की ती नावडती आहे। म्हणजे जसं कथेमध्ये तुम्ही एका वाक्यात तुमची गोष्ट, एका वाक्यात तुमचं सांगून होतं की एक होता राजा, म्हटलं की संपला विषय, पण ते पटकथा जेव्हा होते त्याची, तेव्हा तुम्हाला ते व्हिज्युअली कसं दिसेल, बोलतील काय, मग कॅरेक्टर्स काय असतील, मग हा घोषणा देणारा कोण असेल, मग काय घडेल त्या दरबारात, मग तो तिथून कुठे जाईल, हे सगळं मेन्शन करायला लागतं। तर हा फरक आहे कथा आणि पटकथामध्ये।